राज्यातली दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून विभागीय दुष्काळ समिती पाहणी समितीची स्थापना। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली पाहणी समिती स्थापन। गोंदियाच्या नवेगाव बांध परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धडाका, झाडं आणि विद्युत खांबांची पडझड, अनेक घरांवरची छत उडाली। काल संध्याकाळी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतातल्या कापणीला आलेले उभं भात पीक हे जमीनदोस्त। आष्टी गावातील अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले। धुळे शहराला जास्तीच्या पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय। पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळे शहराला 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा। नाशिक शहरात भीषण पाणी टंचाई, ग्रामीण भागातही टँकरने पाणी पुरवठा। शहरातील टँकर भरणाऱ्या विहिरींनीही गाठला तळ। टँकरच्या किमतीत 200 ते 400 रुपयांची वाढ। धाराशिव जिल्ह्यातल्या 121% पाणी स्त्रोत दूषित। जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत बाब उघड। दुष्काळामुळे पाणीसाठा कमी, त्यात पाणीसाठा दूषित असल्याने पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट। छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला आणि बिबिका मकबरा या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ। पालघर रेल्वे स्थानकावरील रुळावर घसरलेले मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम पूर्ण। अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू। मात्र डहाणू विरार लोकल सेवा ठप्प। पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यास 4 ते 5 तास लागणार। पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू, मात्र लोकल सेवा अजूनही ठप्प। पालघर मालगाडी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार। पश्चिम रेल्वेचे DRM नीरज वर्मांची माहिती। संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याचाही व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संजय राऊतांना मानहानीची नोटीस। 3 दिवसात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा, नोटीसमध्ये उल्लेख। लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी पैसे वाटल्याचा राऊतांनी केलेला आरोप। महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचं दहन। मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासात समाविष्ट करण्यास आव्हाडांचा विरोध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड इथे मनुस्मृतीच्या विरोधाचा स्टंट करताना जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांचा फोटो फाडला। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, भाजप प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांची मागणी। आंबेडकर प्रेमी म्हणून आव्हाडांनी केलेल्या घटनेचा निषेध, त्यांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी। बाबासाहेबांच्या विचारांना धक्का लागत असल्यामुळे मनुस्मृतीचं दहन केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीही सुचत नाही, आव्हाडांचा मिटकरींना टोला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खरा चेहरा उघड झाला। शरद पवारांनी समोर येऊन आव्हाडांची चूक असल्याचं सांगायला हवं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी। आव्हाड यांना स्टंटबाजी करण्याची नेहमीच सवय। त्यांनी जे पोस्टर फाडलं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बाजूला करणं अपेक्षित होतं, त्यांचा मान राखणं गरजेचं आहे। आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आव्हाडांविरोधात आंदोलन। आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं मुंबई कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन। आव्हाडांचे फोटो जाळत निषेध व्यक्त। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट आक्रमक। आव्हाडांचा फोटो फाडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड इथे मनुस्मृतीच्या विरोधाचा स्टंट करताना जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांचा फोटो फाडला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, भाजप प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांची मागणी। जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवारांचं वक्तव्य, तर आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। मनुस्मृतीच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान अक्षम्य चूक, महाराष्ट्राच्या जनतेची नतमस्तक होऊन माफी मागतो, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी। मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी तपासाची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती। आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कडक शब्दात दिली समज। पुणे अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 जूनपर्यंत पुढे ढकलली। या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमारही पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।